नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सर्वांचं AB मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. सोलापूर आणि माढा लोकसभेचं कव्हरेज करतानाच आता सध्या मी माढा लोकसभा मतदारसंघालाच लागून असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये आहे. आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष जो आहे ते या मतदारसंघाकडे आहे. कारण पवार विरुद्ध पवार अशा पद्धतीची काही फाईट आहे ती इथं होती आहे. घड्याळाच्या समोर तुतारीचं आव्हान किंवा तुतारीच्या समोर घड्याळाचं आव्हान अशा पद्धतीचं जी काही लढाई आहे ती या मतदारसंघामध्ये आहे. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची थेट लढत आहे. पवार नक्की बारामती नक्की कुठल्या पवाराची किंवा राष्ट्रवादी खरी कुणाची हा जो काय फैसला आहे तो या निवडणुकीमधून समोर येणार आहे. त्यामुळे एकंदरीतच जनमताचा कौल काय ते जाणून घेणं गरजेचं आहे. काय वाटतंय निवडणूक सध्या निवडणूक ही चुरशीची आहे. पण या ठिकाणी गेल्या एक 15-20 वर्षापासून जो आपल्या तालुक्यात इंदापूर तालुक्यात आमचा विकास झाला आणि तो विकास माननीय दत्तामा भरणे यांच्या मार्फत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास झाला. आणि तसं बघायला गेलं तर पवार विरुद्ध पवार हा नाही आहे. पवार विरुद्ध सुळे, पवार ह्या सुमित्रा वहिनी पवार आहेत. पवार विरुद्ध पवार म्हणण्याची गरजच नाही आहे. पवार विरुद्ध सुप्रियाताई सुळे असा संघर्ष आहे. लोक म्हणतात की पवार विरुद्ध पवार विरुद्ध पवार नाही. हा इतक्या दिवस आम्ही सुद्धा तेच काम करत होतो. पण ज्या पद्धतीने दादांचा काम विकास जे लोकांना काम करण्याची पद्धत दादांची हे युवकांमध्ये त्यांच्या नावाला क्रेज आहे. शरद पवार मध्ये म्हणले की मूळचे पवार असणे वेगळं आणि बाहेरनं पवार येणे वेगळं. ह्याकडे कसं बघताय तुम्ही? हे सगळं चुकीचं आहे. कारण की पवार म्हटले तर गेले ते 30-35-40 वर्ष त्या ठिकाणी त्याच्या सून आहेत त्या. आणि अशा जर सून 35-40 वर्षानंतर न जरी बाहेरच्या म्हटलं दादाने त्या सांगितलं मग किती वर्षानंतर न ते पवार होतील हे बी जनतेला कळायला पाहिजे ना. काय होईल मग आता? काही होणार नाहीये. लोक ठीक आहे तुम्ही सहानुभूती लाट वगैरे कोणी काय म्हणतं पण आता सध्या लोकांना विकास पाहिजे आणि विकासावर सुमित्रा वहिनी पवार हे 100% निवडून येणार. आमदारकीला कसं? आमदारकीला जो महायुतीचा उमेदवार मिळेल त्याला मतदान करायचं. तुम्हाला काय वाटतंय कोण असायला पाहिजे महायुती? आता सध्याचं इलेक्शन हे लोकसभेवरती चालू. विधानसभेवरती झाल्यानंतर लोकसभेत बघू आम्ही काय करायचं त्या विषयावर. बारामती लोकसभा मतदारसंघातली माणसं पण हुशार आहे. हुशाराचा प्रश्न आहेच हुशार. कारण पहिल्यापासून हे बारामती पवारांचंच आहे ना आता पवारांचीच राहणार आहे. कुठल्या पवाराचं? अजितदादा पवार. अजितदादा पवारांचं होय. कोणाचं बारामती म्हणायचं? शरद पवार का अजित पवार? पवार साहेबांचं. शरद पवार साहेबांचं बारामती. शरद पवारांचं. पवार साहेबांचं बारामती. आता कसं सुप्रिया सुळे का सुनित्रा पवार? सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे का? त्यांनी एक 15 वर्षापासून ते आपल्या खासदारकीचे जे निधी दिलेला आहे. जनतेची सेवा, लोकांच्या विविध प्रकारची कामं, लोकांच्या आरोग्य उपयोगी आलेले आहेत. काही लोकांचे नाही का आरोग्य सेवक नाही का लोकांच्या आजारपणात उपयोगी आलेले आहेत. लोकांची नाही का मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोफत ऑपरेशन त्यांच्या खासदारकी निधीतून केलेले काम आहेत. म्हणजे नाही का निधी दिले लोकांना त्यांनी. सुप्रिया सुळे म्हणताय पण इकडे तुमचे दत्तामा भरणे परत हर्षवर्धन पाटील हे सगळे सुनित्राताईचा प्रचार करणार की मग महाविकास आघाडी सुप्रिया सुळे निवडून येतात. इंदापूर शहरातून त्यांना बरोबर मताचं लीड बसेल. दोन इकडे असताना एवढे मोठे नेते तिकडे गेलेत पण जनता इकडेच राहिलेले आहे. जनतेचा कौल इकडेच आहे. सामान्य दादानं जी मध्ये काही केलं शरद पवारला सोडून गेले त्याकडे कसं बघताय तुम्ही? ते ह्या वयात दादांनी असं करायला नव्हतं पाहिजे. कारण साहेबांची सोय सातवून सोडायला पाहिजे. साहेबांचा सोडायला पाहिजे होतं. साहेबांचा सोडायला पाहिजे होते असं म्हणते. काय काय म्हणताय ऊन? ऊन लय वाढलं पण हे पवार साहेबाशिवाय आता काय आहे का? काय नाही. काय केलं आधी तुम्ही? काय इंदापूर तालुका सुधारला का? काय केलंय का? काय केलं नाही. काय नाही केलं. पवार साहेबांनी सगळं केलं. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच हे आजपत्र. बरं मग आता पवारांची सून का लेख का चांगल्या मताने येणार. आता तुतारी वाजवायची. राष्ट्रवादीच तर घड्याळ आहे की असलं पण काय झालं ते पण आता तुतारीशिवाय येळच नाही. आता येळ नाही. बरं तुम्ही गाव कुठला आहे? तुमचं बाबळगाव आहे. इथलं इंदापुरातलं. बरं काय शेती किती एकर आहे? शेती 5-7 एकर आहे. 7 एकर. काय ऊस नाही आता हे डाळिंब आहे, पेरू आहे. डाळिंब आहे काय? ऊस नाही. ऊस नाही. बरं मग ती दत्तामा भरणे
हर्षवर्धन पाटील होय ही दोघं तर अजितदादाकडे गेली, मग कसं ती पवार जा- साहेबांना लीड ती- मिळायचं? ती आम्ही सोडून दिली. जनता जग जाणार तर आहे ती. सोडून दिली. मग काय आहे? बरं दुधाचं दर बीर कसं काय? काय दुधाला दर नाही म्हणतर ही वेळ आली आता अशी. आहे का दुधाला दर आहे का, कांद्याला दर आहे का, कशाला दर आहे? थोडं पुढे या. शेती म्हणल्यावर मग ते मोदीच पैसे येत असतील की तुम्हाला? मोदीचे पैसे येऊन काय करायचं? तेवढ्या पुरतं आपल्याला येतं ते फिरतं ते तसं आपल्याला. कसं? मग 100 रुपयाचा मला गॅस दिलाय, भराय किती केलं? किती? किती केलं? 1000 रुपये भरायला आणि नाव केलं 100 रुपयाचं. अजितदादानं जी मध्ये केलं ती शरद पवारला सोडून गेलं, ते काय बरोबर केलं का चूक? चुकच केली. कशामुळे गेला असताना अजितदादा? अजितदादा आपल्या सवलतासाठी गेलं, ते स्वार्थासाठी गेलं. जनतेसाठी कुठे गेलं होतं? काय वाटतंय तरुण म्हणून, काय वाटतंय कसं आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून हम्म. सुप्रियाताई सुळे 1 ते 1.5 लाखाच्या मतांनी विजय होतील. आपल्या इंदापूर तालुक्यातून कमीत कमी 20,000चं लीड 100% बनणार सुप्रियाताईंना. गेल्या वेळेची विधानसभा झाली का, त्यावेळेस हर्षवर्धन पाटील आणि दत्तामा भरणे एकमेकाच्या विरोधात लढले, बरोबर? दत्तामाला 1,14,000 मतं पडली आणि हर्षवर्धन पाटील 1,11,000 मतं पडली. दोघाही मिळूनच 2 लाखाच्या वर मतं जाते ती किंमत. अवय पोटारी जरी एकत्र झाले, सर्वसामान्य जनता ही पवार साहेबांच्या बरोबरच आहे. का बरं पवार साहेबांच्या बरोबर? पवार साहेबांचं कार्य पवार साहेब आहेत म्हणून शेतकरी आहेत, महाराष्ट्र आहे. बर सगळं मग आता इथं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे सुनेत्रा पवारकडे आहेत. त्यांच्याकडे असली तरी वयस्कर माणसं साहेबांकडे येते ना. नाही, वयस्कर आहे ती, तुम्ही हा. तरुण. तरुण पण आम्ही त्यांच्याकडेच. साहेब पण तरुणच आहेत अजून. काय साहेब पण तरुणच आहेत. तरुण आहेत? हा तरुण आहेत, आमच्यासाठी ती ऊर्जा देतात बरं. साहेबांनी गाव कुठलं? शेतकऱ्यासाठी. गाव कुठलं? बोराटवाडी. बोराटवाडी. हा. काय शेतकऱ्याची परिस्थिती काय, कशी आहे? सर्वसामान्य जनता साहेबांसोबत आहे. सर्वसामान्य जनता हा. साहेबांसोबत आहे. का बरं साहेबांसोबत आहे? एवढी वर्ष झाली. मला सांगा, ह्याच्या अगोदर 2.5 वर्षात बरं. उद्धव ठाकरे साहेबांचं आणि साहेबांचं सत्ता होती, बरं. त्यावेळेस दुधाला दर किती होता? बरं. 35 रुपये. बरं. आता सिच्युएशन दुधाच्या दराची काय आहे? बरं. 28 रुपये, 26 रुपये, 24 रुपये. ह्याच्यावरूनच तुम्ही उदाहरण घ्या ना. सर्वसामान्य जनता ही साहेबांसोबत आहे. त्यामुळे ह्या वेळेस काय होईल? सगळं पुढारी मला ते गंगाराबर आहेत. सर्वसामान्य जनता ही पवार साहेबांबरोबर आहे इंदापुरातील. इंदापुरातले सगळे सामान्य पूर्ण मतदारसंघ, पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण देशातली शेतकरी वर्ग ही पवार साहेबांसोबत आहे. आमच्या बाबळगावातून हा. सुप्रियाताईंना कमीत कमी 80% मतदान, 100% म्हणजे 100% पण तरुण वर्गांचं तर होय. 100% मतदान बनणार. 80% हा, मतदान. 100% होणार. का बरं पण सुप्रिया सुळेला आता 2 टर्म झाली की. तुम्हाला फरक सांगितला ना आम्ही, तोच फरक सांगितला ना. हा. शेतकऱ्यांचा नेता म्हणून कोणाला ओळखलं जातं देशामध्ये? पवार साहेबांना. पण आता सगळी राज्यातली शरद पवारला पाडायचं, शरद पवार घरी बसा म्हणून अजितदादा गेले. अहो जनता नेत्यांना किती सुचू द्या, जनता पवार साहेबाच्या मागे आहे. हा, जनता अजिबात सोडत नाही पवार साहेब, सोडत नाही. अजिबात नाही. का बरं सोडत नाही हो एवढी वर्ष पवार झाली? साहेबांना शेतकऱ्यासाठी भरपूर केलेलं आहे. बरं. काहीच केलं नाही. प्रत्येक कर्जमाफी असेल, तुमचं अनुदान असेल, प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यासाठी पवार साहेबांना बांधाव जाऊन केलेली. तसं ह्यांचं काय इंदापूरसाठी काय केलंय पवार साहेबांनी? भरपूर केलंय. मी काय? सांगितलं की आता तुम्हाला जे अनुदान असेल शेतकऱ्यासाठी, इंदापूरसाठी. सर्वात मोठी कर्जमाफी तर केली तर पवार साहेबांनीच केली महाराष्ट्रामध्ये. पहिले त्यांच्यासारखी केली, आता कुठे 1-2 लाखाची केली, त्यात 100 माणसातून 10 माणसं बसली बरं, त्यांची. एवढं सगळं केलं मग पुतण्या का सांभाळता आलं नाही काय? पुतण्याला लालसपुडी, पुतण्या तिकडे गेला आपलं सत्तेसाठी गेलेत. सत्तेसाठी गेले. ते अजून काही लोक आपल्या सोबत आहेत, त्यांचा एकंदरीत कौल आहे काय बघूया. काय म्हणतंय इंदापूर? गाड्या घड्याळ म्हणजे राष्ट्रवादीचं घड्याळ. गाड्या ही का मान लागली ती मग सगळी शरद पवार. काय कुणी काय म्हणते गाड्याचे काय असतं तेव्हा? घड्याळ नाव पुढे बघा फक्त. इकडून घड्याळ, असे घड्याळ. वायर आहे, दिसली नाही तुम्हाला? गाड्या येणार गाड्या. घड्याळ आहे ना. बरं काय शरद पवार का नाही? 400 कोटीचा पूल आम्हाला दिलाय कुठं? तिथं शिरसोडीला. तुमचं गाव ते आहे? हा नदीवरचा पूल दिला? हा नदीचा पूल 400 कोणी कोटी. दिलाय? अजित आई दादा. खासदार सुप्रिया सुळे होते की मग कसं असं? नाही ना, तसं कसं होईल? तसं नाही. नाही नाही वा. सुप्रिया सुळेचं काम सुमित्रात आहे वा, सुमित्रात आहे. सुमित्रात आहे. हा अजित दादा आहे तर म्हणून का सुप्रिया सुळे नको म्हणून सुनेत्रात आहे? नाही ना, काम आहे अजितदाचं. आई दादाच काम आहे म्हणून सुनेत्रात आहे. हा बरं ठीक आहे. त्या अजून काही लोक आहेत की आत बघू. नमस्कार. हो नमस्कार बाबा, कुठलं गाव? सदाशिवनगर. सदाशिव. अकलूच आहे काय मूड? नमस्ते. मूड काय नाही, मूड सध्या परिवर्तनाचा आहे.
परिवर्तनाचा आहे. हो. बरं. म्हणजे काय भाजप परिवर्तनाचा तुमच्या मतदारसंघात भाजप परिवर्तनाचा, कारण मोदींनी जे देश लुटलाय पूर्ण, बरं. आणि जे आपले काय भावाभावांमध्ये जे भांडणं लावलेले आहेत, मराठा आरक्षण असेल, ओबीसी आपल्या बांधवांचं आरक्षण असेल, यांच्यापासून डायव्हर्शन करण्यासाठी जे काय मत आपण मित्र पक्षांना भाजपच्या देण्यासंदर्भात जी काय भूमिका घेतली जाते, बसतो एक मिनिट, 2 मिनिट थांबा, बस. इथं बस. हे सगळे मूलभूत आपले जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नापासून डायव्हर्ट करण्यासाठी मोदीला मत. बरं. आता मोदीला मत लोकांनी कुठल्या आधारावर द्यायचं? मोदींनी देश विकायला काढला, तरी सुद्धा जर अजून मोदी मोदी म्हणून जर लोक मतं मागत असतील, त्या मोदीला कोणी स्वीकारणार नाही यावेळेस. तुमच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या काय घडामोडी घडली त्या शरद पवारांचं घर फोडलं किंवा ह्या सगळ्याकडे तुम्ही ह्या मतदारसंघात नागरिक म्हणून कसं बघताय? ह्या मतदारसंघातील नागरिक म्हणून आम्ही तटस्थ आहोत त्या बाबतीत, कारण शेवटी त्यांचा घरचा वाद आहे तो, त्यात आम्ही काय बोलू शकत नाही. पण जर उमेदवारांची तुलना केली पुढं, लेक आणि सून, शरद पवारांची लेक आणि सून, कोण वरचढ ठरते? नक्कीच लेखच ठरणार ना वरचढ, कारण शेवटी त्यांचं काम आहे. त्यांना संसदरत्न 2-3 वेळा पुरस्कार मिळालेला आहे, आणि त्यांना इथलं बेसिक म्हणजे जो काय मूलभूत अडचणी आहेत, प्रश्न आहेत, त्याची जाण आहे त्यांना. आता सुनेत्रा वहिनी कसं नवीन नौका उमेदवार आहे, त्यांना माहिती व्हायलाच 5-10 वर्ष निघून जातील मतदारसंघाची, पण जे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्या सुप्रियाताई सुळे आहेत इथल्या. इंदापूरचा जर विचार केला तर दत्तामामाला विधानसभेला 1,14,000 मतं आहे ती, हर्षवर्धन पाटलांना 1,11,000 मतं आहे ती, दोघांची बेरीज 2 लाखाच्या वर जाते. मग ही जर दोघं आता सुनीताताई पवारांसोबत आहेत, मग कसं लीड जाईल इथनं, काय कशी गणित जाईल? आता त्या संदर्भात आपण जास्त बोलू शकत नाही, परंतु श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी इथं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सौ सुप्रियाताई सुळेंना पाठिंबा दिलेला आहे, आणि गेल्या पंचवार्षिकला इथं वंचित बहुजन आघाडीचं जवळजवळ 45,000 ते 46,000 मतदान इथल्या उमेदवाराला पडलं होतं इंदापूर बारामती मतदारसंघामध्ये. आता यावेळेस तर ह्या वर्षी 2 वर्षामध्ये वंचित बहुजन आघाडीचं आम्ही बघतोय काम चांगल्या प्रकारे चाललेलं आहे. म्हणजे निश्चितच आमचा जर इथं उमेदवार असला असता तर लाखाच्या वर मतदान निश्चितच घेतलं असतं. म्हणजे तेच आमचं लाखाच्या वरचं प्लसमधलं जे मतदान आहे ते आज सुप्रियाताईंना पडणार आहे. त्याच्यामुळे सुप्रियाताईंची बाजू ही भक्कमच राहणार आहे. त्यामुळे भक्कम आहे. काय वाटतंय तुम्हाला? कोणा बाजू भक्कम आहे? काय नाही, सुप्रियाताईचीच बाजू भक्कम आहे, कारण आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहे. बाळासाहेबांनी जो आदेश दिलेला आहे आम्हाला, त्या आदेशाशी आम्ही ठाम राहणार आहे. बाळासाहेब सांगतील तोच आदेश. सुप्रिया सुळे नाही. बर बाबा नमस्कार, कुठलं गाव तुमचं? कांदळगावच आहे. बर बर, बघता का निवडणुकीच्या बातम्या? बघतोय. काय माहित आहे का तुमच्या मतदारसंघात काय चाललंय? उमेदवार कळाला का कोण आहे? होय, कोण आहेत? ही आहे सूर्यन आजीदादाची मंडळी आहे. आहेत दादाची मंडळी आहे. बर, जर विकास करायचा असेल तर कोण बरं वाटतंय? काय आता दोघं सारखी, पण आमच्याकडे घड्याळ चालणार आहे. घड्याळ चालणार आहे. पण घड्याळ कोणाचं आहे कळालं का? कळले कोणाचं आहे? सुप्रताईचं, आजीदादाचं, भाजपचं. भाजपचं घड्याळ नाही तर आजीदादा राष्ट्रवादी आजीदादाचे आहे ना. अजितदादाची राष्ट्रवादी आहे. आहे. बरं, तुम्हाला खरी राष्ट्रवादी कोणाही वाटते? शरद पवारांची वाटते का अजित पवारांची राष्ट्रवादी खरी? आता काय तसं काय मी सांगणार नाही. आमचीच माणसं दुबी आहे ती, पण आता राडा झाला ते आम्ही आता घड्याळ धरले. आता काय करा, आम्हाला काय ह्यातनं जर आमच्या डोक्यात चळबळ होती. चळबळ होती. हा, बघू आता काय होते. मग घड्याळ कशा पाय धरलं? कारण नाही, काहीतरी एक धरायचं आहे म्हणून एक धरायचं म्हणून धरले आता आम्ही. बरं, मग अजित दादानं जी शरद पवारांसोबत केलं ह्या वयात, ती बघून तुम्हाला कसं वाटतंय? काय बरोबर केलं का चुकीचं केलं? नाही, बरोबर नाही केलं, पण आजीदादाने आता कामं केली ती आमची भरणे मामाने ही, म्हणून आम्हाला हे करायचं. म्हणजे बर्णे मामा तुमचं अजित दादाकडे म्हणून ह्या वेळेस करायचं, आमची कामं केली. घड्याळ धरले. काय मग काय मूड काय आहे? राजकारण काय म्हणतंय तुमचं बारामतीकडलं? काय राजकारणात कसं चाललंय? सुप्रियाताईला सुळेंनी भरपूर निर्णय निवडून येणार. एवढ्या हळून सांगताय कानात? मग काय करायचं, मला जाचा म्हणून बोलतात नाही. असं होय. पण सुप्रिया सुळे निवडून येतील कसं काय? काम आहे त्यांचं. काम आहे. काम आहे म्हणून सुप्रिया सुळे लीडनं निवडून येणार म्हणते. बाबा नमस्ते. नमस्कार. काय बारामती लोकसभा मतदारसंघात फिरतोय आम्ही, काय कसं वातावरण आहे? काय
बारामती मतदारसंघात फिरताय. लोकसभा हा, ही तुमचं लोकसभा. इंदापूर पण येतो इथे. इंदापूर बी येते पार आम्ही हडपसर बी येते त्याच्यात. मी हडपसरला राहायला आहे. तुम्ही हडपसरला आहे का? हा. मतदान कुठे आहे तुमचं मग? मतदान पुण्यातच आहे, हडपसरला पुण्यातच आहे. म्हणजे ह्या बारामती लोकसभा मतदारसंघातच मतदान येतंय तुमचं. पण आम्ही ठरवलं आम्हाला जो उमेदवार चांगला वाटेल त्याला देणार. बरं आता जे काही राजकारण झालंय ह्या 5 वर्षात महाराष्ट्रात, राजकारणातला आम्ही नाही, आम्ही बँकेची लोक आहे. नाही तसं नाही म्हणत मी. तुम्ही आधीचा पण काळ बघितलाय राजकारणाचा, बरोबर आहे. आम्ही तर तुमच्या एकदम अलीकडची माणसं एकदम चांगला होता. बर आणि आजचा काळ आहे हेराफेरीवाला आहे, दादागिरीचा आहे. खरं खोट आहे? बरोबर आहे. मग तुम्ही माणूस बघून त्या माणसाला मतदान करा आणि निवडून आणा. बरं आता जे पलट्याच्या पाठीमागे लागू नका. आता आम्हाला म्हणजे कोणाच्या फोडाफोडी करतोय, फोडून बापाला सोडून तुम्ही दुसरीकडे जाताय आणि दुसऱ्याला बाप म्हणताय. कसं मतदान करणार आम्ही? आम्ही करत नाही त्या माणसाला मतदान. आमची इच्छा आहे त्याला करणार. इच्छा आहे त्याला करणार. हो. होय हो बाबा, तुमचं कुठलं गाव? वडापुरी. हा, वडापुरी. वडापुरी आहे तुम्ही. शेती हो. किती आहे? 5 एकर आहे. ऊस? होय. पाणी उजनीच असेल. आता लिफ्ट बंद झालं आता. लिफ्ट बंद झालं. तर काय निवडणुकीत कसं करणार आहे लोकसभेला? काय सगळं चोराचं कारभार निघालाय आणि आपल्यासारख्या गरिबांनी कोणाला मतदान करावं हाच प्रश्न पडलाय. चोराचा का हो? चोराचं नाही तर कुणाचं काळ सकाळ चोराच आहे तर कोण शहाणा आहे सांगा की कोणाला म्हणायचं शहाणं. आणि तो माणूस म्हणतो मात्र मी साऱ्या देशाचा विकास केला, गावाचा विकास केला, तालुक्याचा विकास केला, कशाचा विकास केला. त्याचं स्वतःचं तेवढं कोट्यावधी रुपयाचा घोटाळा आहे. आता पेपरला वाचतो त्या तुमच्या ह्याला सुद्धा येतंय की. होय येतं की. कोणाचा विकास म्हणजे कुणी कुणाचा. बरं मला एक सांगा, आता शरद पवार माहित आहेत, होय. अजित पवार माहित आहेत, ही दोघं फुटली ती माहित आहे तुम्हाला. आता शरद पवार कडून सुप्रिया सुळे आहे त्या आणि अजित पवार कडून सुनेत्रा पवार आहे, बरोबर. हे दोन उमेदवार तुमच्या पुढे आहेत. जर विकास नीट करायचा असेल, सगळं नीट करायचं असेल तर कोण तुम्हाला बरं वाटतं? पवार साहेब बरं वाटतात बघा. पवार साहेब. मग बाकी काय म्हणा. मोठं पवार साहेब, शरद पवार, सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे का बरं सुप्रिया सुळे? आता इकडल्या बाजूला तर असं काय माझं असू द्या की देवेंद्र फडणवीस चोरच आहे तर कशाचं देवेंद्र फडणवीस सांगा की. काय सगळं चोराचा बाजार आहे बघा. सगळं नाही बोललेलं बरं. चोराचा बाजार झालाय सगळं. तुतारी का घड्याळ यावेळेस? मग तुतारी आम्ही मतदान बघा निस्वार्थी माणसाला देणार. निस्वार्थी माणसाला मतदान देणार. निस्वार्थी माणसाला चहा. मोदींनी चहा ऐकलाय माहित आहे ना तुम्हाला? देशी काय झालाय म्हणतात. काय वातावरण? वातावरण चांगलं आहे. वातावरण ऊन तापले. ऊन तर काय लय ऊन पडले. लोकसभेचं कसं होईल इकडे? हा लोकसभेचं लोकसभेचं कसं आहे राज्यातच नाही परंतु देशामध्ये रिपब्लिकन पार्टी आठवले गट यांचा ज्या पक्षाला पाठिंबा असतो त्याचा विजय हा निश्चित आहे. बारामतीत कसं होईल? बारामतीमध्ये घड्याळच येणार आहे. कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे खासदार आमदार आठवले साहेब संसदीय कार्यकारी मंत्री त्यांचा पाठिंबा म्हणजे भाजपमध्ये ते असल्यामुळे तर ते आठवले साहेबांच्या ह्याच्यामुळे दलित समाज साहेब घड्याळ सांगतात म्हणून तुम्ही सगळे घड्याळ मतदान करणार. कारण आता आठवले साहेब म्हणजे मी पक्षाचाच आहे ना. मी कार्याध्यक्ष पक्षाचा. मी रिपब्लिकन पक्षाचा पदाधिकारी आहे, कार्याध्यक्ष आहे मी इंदापूर तालुका. आठवले साहेबांनी जे आदेश दिलेला आहे तो आदेशाचा आम्ही आदेश पाळणार तुम्ही, बरोबर. नमस्कार. बोलायचे ते आपण कधी बोललो नाही. नाव तर सांगा. काय येतच नाही आपल्या दोघांना. गाव तर सांगा. बाटलिंगाव. कुठलं? बाटलिंगाव. कुठे येतंय तालुका? येतच इंदापूर मध्येच. पण निवडणूक लागली तर कळाली का? नाही आपली ती नाही कळली. लागली पण सांगाय नाही का? नाही. नमस्कार. काय म्हणतंय वातावरण बारामती लोकसभा मतदारसंघात? बारामती तुतारी चालणार काय? तुतारी? हो 2 मिनिटं. इथं सगळ्यांनी आता घड्याळाकडे येते की तुमचं हाय की हर्षवर्धन पाटील, बर्ने मामा हायत. तरी पण तुतारी कशी वाजत? चालते आता काय तुतारी किंवा आम्ही चाललंय आमचं नेत्यांचं आपल्याला अजितदादा सोबत जायचं चाललंय आपल्याला. पण वारं कुठला आहे? वार सध्या इकडे तुतारी आता म्हणला की माईक पुढे तुतारी चालणार आहे. तुतारी चालणार आहे. होय. काय होईल बाबा? सुप्रियाता येणार निवडून. सुप्रियाता येणार.
आता किती वर्ष 10 वर्ष झालं सुप्रिया आहे त्या काम आहे ताईचं. काम आहे ताईचं काम. ते अजित पवार आता एवढी ताकद लावली अजित पवारांनी इकडे बायकोसाठी लोक ताईचे मागे बरोबर आहेत. ताईच्या मागे. जनता ताईचं. बरं आता ही जे झालंय काय राजकारण मधल्या काळात राष्ट्रवादी फुडली शिवसेना फुडली ती बघून कसं वाटतंय तुम्हाला? स्वार्थबाई गेलं सगळं. सरताबाई गेले. शरद पवारांची सून का लेख यावेळेस? लेख ताई का बरं लेख? काम आहे ताईचं, साहेबाचं काम आहे. काम आहे. अजित पवार म्हणतात की थांबा घरी आता वर्ष वय झालं तुमचं. वय झालंय हा? साहेब 80 वर्ष पहिल्या वेळात करावं. हा? पहिल्या वेळात की साहेब ते लावून आले साहेब. तेल लावून आलेत. पुढं पण पहिलवान आहेत की फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे, अजित पवार. साहेब नाही सापडणार कोणाला. साहेब सापडायचं नाही तर मग यावेळेस काय होईल बारामतीत? बाराम सुप्रियात आहे. सुप्रियाता येणार होय. काय आहे सगळी तुतारीच म्हणायला लागलीत काय बनणार? कसं माहिती आहे का, इंदापूर तालुक्यामध्ये शक्यतो हर्षवर्धन पाटलाचं प्राबल्य जास्त आहे. त्यामुळे आता जे हर्षवर्धन पाटील साहेब निर्णय घेतील ते ऑलरेडी त्यांनी घेतलेला आहे. त्या पद्धतीनं लोक काम करतील. हर्षवर्धन पाटलांनी घेतला निर्णय गडाकडे जायचं बरोबर. हां, ही लोक तुतारी का म्हणायला लागलीत? आता कसं असतं, आता इंदापूर तालुक्यात बघायला गेलं तर हर्षवर्धन पाटलाचं प्राबल्य जास्त आहे इंदापूर तालुक्याच्या ठिकाणं. आता साहेबांनी घेतला निर्णय, त्या निर्णय मग आम्ही सगळे लोक जाणार सगळी आहोत. जाणार पण मनात काय? मनात आता काय हर्षवर्धन पाटला सांगाले कमर रुपये घड्याळ. मनात काय? मनात जर नसतं तर आता साहेबाच्या आदेशापुढे आम्हाला काय जाता येत नाही. मनात दुसरंच आहे नाही. तुतारी आहे बोलाय ना उघड. तुतारी बोलाय ना एवढं बोलाय नाही होय. बोलले की वर्ष फुटला नाही अजून. कोणता पक्ष फुटला नाही त्यांचा? नमस्कार. अहो तुतारी लावूनच आहे तुम्ही? आम्ही सगळ्या इंदापूरकरांनी तालुक्यातल्या लोकांनी ठरवलेलंच आहे. तुम्ही तुतारी लावून कसं हो, काय फिरताय? तुतारीचंच काम करतोय सध्या. गाव कुठलं तुमचं? कालठा नंबर 2. पदाधिकारी आहे का तुम्ही? हो, तुतारीचं. तुतारीची. कसं तुतारी कशा बा इकडं कसली दाजी शेव का लावली सगळी कार्य नेते मंडळी जरी एका बाजूला गेलेली असली तरी सामान्य जनतेने आता निवडणूक हातात घेतलेली आहे. का तर पहिल्यापासून बीजेपी सरकारवाल्यांनी अगोदर सांगितलेलंच होतं की काय भ्रष्टाचार आहेत. मग त्यांच्या मशीनमध्ये टाकल्यानंतर ते काही स्वच्छ होतात का? काय आणि 30ली माणसं तुम्हाला चालतात. मग ह्यांनी तर तसं काही भ्रष्टाचाराचा सहभाग घेतलेलाच नाही. बरं लोक सांगतात की बाबा सुप्रियाताईचा काय विकास काय काम म्हणजे घ्या. त्यावेळेस दोघंही बहीण भाऊ असल्यामुळं राज्य ह्यांनी सांभाळलं दादांनी आणि दिल्ली त्यांनी सांभाळली. त्याच्यामुळं आता अशी परिस्थिती आली की आता ह्यांना शून्यात परत निर्माण जनतेचे संपर्क आता 2200 गावाशी संपर्क ठेवायचा म्हणजे काय साधी गोष्ट आहे काय? लोकसभेच्या संसदेची आहे. सुनेत्रात आहे का नको? हा, सुनेत्रात आहे का नको? घरांशाही चालली मग त्यांची. दुसऱ्या तुम्हाला मग ही जर काय सुप्रिया तसं सुळेची? नाही. सुप्रिया सुळेचं कसं आहे ती की बाबा ह्यांनी गट फुटला ना त्यांचा. राष्ट्रवादी एक होती काय आणि घरांच्या ह्यांचं कसं म्हणजे का मग दुसरं द्यायचं ना. दुसरी माणसं होतीच की ह्यांच्या जवळचीच माणसं कशाला पाहिजे होती. होय काय मूड? तुतारी तुतारी. घड्याळ पहिलं बरं होतं किंवा नाही तुतारी. तुतारी साहेब महाराष्ट्राचं नाक आहे साहेब. एवढंच. केंद्रात मोदी असू द्या साहेब पण महाराष्ट्रात शरद पवार साहेब. ना काय म्हणताय साहेब आणि अजित दादांना नाक खाण्याचा प्रयत्न केला. नाही अजित दादा काय सुप्रिया शरदचंद्रजी पवारच आहेत त्या. पण तुम्हाला पंकजाताई मुंडे चालतात, पूनम महाजन चालतात, मग सुप्रियाताई शरदचंद्रजी पवार का चालत नाहीत? त्याच्यामुळं आपल्याला तुतारी आणि तुतारी 10च्या 10 जागा सगळेच येणार निवडून. तुमची लोक आणि इतिहासात नाव काढणार तुतारीचं एवढं लक्षात राहू. इतिहास काढणार. इतिहास काढणार. ठीक आहे. अजून इकडे या लवकर या अलीकडे. काय नाव तुमचं? शेलार. हा शेलार. कुठं चालला इकडे? नाही दवाखान्यात आली. दवाखाना गाव बाबळगाव. निवडणूक लागली माहित झालं? निवडणूक उमेदवार कोण आहेत माहित आहे? आहे ना. कोण? सुप्रिया सुळे आणि दुसऱ्या नाव माहित नाही. नाव ध्यानात गेलं माझं. ते अजित पवार हा त्यांच्या मिसेस आहेत. काय नाव त्यांचं माहित आहे का? नाही नाव लक्षात नाही. सुनेत्रा पवार. हा सुनेत्रा पवार. ऐकलंय का? आता जर निवडणूक लागली आहे ह्या दोघांमध्ये लढाई होते कोण निवडून येईल? त्याचं काय सांगू आता बरं शरद पवार आणि अजित पवार ही दोघं म्हणते ती अजित पवार म्हणते आमची राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादी खरी कोण आहे सांग? आपल्याला राजकारणात नाही करायचं. राजकारण आपला करायचं नाही. साधा सरळ विषय काय देणं घेणं नाही राजकारणाचे. हो नमस्कार. कुठनं गाव? नकोच
बरं प्रतिक्रिया राहू द्या. काय चाललंय ते तर सांगा. बारामतीत काय चाललंय लोकसभा मतदारसंघातलं वातावरण तर सांगा. परिस्थिती काय आहे सध्याची? राजकीय माणूस नाही, मी राजकीय माणूस नाही दादा. नाही सामान्य माणूस म्हणून विचार लागलो तुम्हाला. वातावरण काय आहे? वातावरण तुमचं मत सांगू नका. मग वातावरण तर काय चाललंय? वातावरण टेम्परेचर 35च्या पुढे गेले आणि आमच्या सोलापुरात 40 आहे. हा मग 35च्या 36च्या पुढे असा टेम्परेचर गेलं इंदापूर बारामतीचं. जसं राजकीय वातावरण तसं बारामती लोकसभेचं तापलंय. घाम कुणाला निघल? घाम आता तसं टप आहे, दोन्ही जड आहेत पार्टी. आपला कसा घाम निघायला लागलाय तसा घाम कोणाला निघल? टप आहेत, दादाही टप आहेत, तिकडे साहेबही टप आहेत. साहेबांना बी कसं आहे आजपर्यंतच्या जुन्या राजकारणाचा सगळा अनुभव आहे आणि बऱ्यापैकी आता जुनी जी खोड आहेत सगळी ती साहेबांच्या बरोबर आहेत सगळी. तर नवीन पोरांना कसं आहे विकास पाहिजे, नवीन पोरं म्हणतात दादा पाहिजे. ह्या वर्षभरात ज्या काय राजकीय घडामोडी घडल्या त्या महाराष्ट्रात, हा त्या घडामोडी बघून काय वाटतंय? फोडाफोडीचं राजकारण बघून काय वाटतं? फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल आपल्याला काय एवढं सांगता येणार नाही. पण जे घडलंय ही चुकीचं घडलंय. ज्या त्या घरी जिथे सुखी असावा. उद्धव साहेबापासून जी शिवसेना फुटली ही चुकीचं आहे. ज्या माणसाने पक्ष बांधला त्या माणसाकडून पक्ष काढून घेणं ही चुकीची गोष्ट आहे. आता राष्ट्रवादीचंही तसंच आहे. पवार साहेबांनी एवढा मोठा त्याग केला. पवार साहेबाचा राजकीय जीवनामध्ये 50-60 वर्षाचा अनुभव आहे. पवार साहेबांकडे हा राष्ट्रवादी पक्ष तसं पाहिलं तर राहायला पाहिजे होता. ही जी राजकीय परिस्थिती झाली ती चुकीची झाली. एवढंच मी सांगेल या गोष्टीवर. चुकी झाले हो, ठीक आहे. जी झालं ते चुकीचं झालंय. होय नमस्कार. ही जी काय वर्षभरात राजकीय घडामोडी घडली त्या ते चुकी झाले का बरोबर झालंय? जरा इकडे बघूया. सूर्य इकडे आहे. नाही झालेलं हे चुकीचंच आहे. पण जरी चुकीचं असलं तरी विकासाच्या दृष्टिकोनातून एकदम चांगला निर्णय घेतलेला आहे अजित पवारांनी घेतलेला. अजितदादांनी घेतलेला निर्णय हा पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जनतेसाठी हा अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे. चांगला निर्णय घेतलाय. आता काय होईल निवडणुकीत तिथं? सुप्रिया सुळे का सुनीत्राताई पवार? नाही आता सध्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय सुप्रियाताई आपलं सुनेत्रा वहिनी हे 100% निवडून येतील. सुनेत्रा वहिनी निवडून येणार. सुप्रिया सुळेला का बरं नाकारतील लोक? सुप्रिया सुळेला नाकारण्याचं कारण आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा जो कामाचा जो धडाका आहे आणि जे निर्णय आहेत हे विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगले आहेत. आणि सुप्रिया सुळेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर सुप्रियाताई सुळेंना ह्या मतदारसंघातून जवळपास 3 वेळा निवडून दिले. पण त्या 15 वर्षात निवडून दिलेल्या जे लोकांनी निवडून दिलं त्या पद्धतीत काम झालेलं नाही. आणि त्यांचं जसं काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीत काम झालेलंच नाही. आणि त्यांचा संपर्कही एवढा जास्त नाही. आणि अजितदादांच्या बाबतीत जर बघायचं गेलं तर अजितदादांचं कसं आहे शब्द हेच काम आहे. म्हणजे 100% शब्दाला पक्का. यावेळेस लीड माझ्या हिशोबाने इंदापूर तालुक्यातून कमीत कमी 50 ते 55 हजाराचं लीड सुनेत्रा वहिनी पवारांना मिळण्याची म्हणजे मिळालंच. घड्याळाला जाईल. नमस्कार. नकोच का? बरं नाव तर सांगा. बोलायलाच येत नाही का? बोलायचं नाही कुठानाच नको. कोणाही घे मुलाखत. नमस्कार. काय वारं काय जनतेचं चांगलं केलं तर तिकडे वार आहे सगळं. हो म्हणजे ह्याच्यापूर्वी केलेलं का पुढे कोण करेल असं बघून करताल? इंदापूरची सुधारणा पाहिजे, दुसरं काय नाही. काय इंदापुरातल्या सुधारणा झालेल्या? कुठं सुधारणा झाली? कोणी केली सुधारणा? चांगलं हॉस्पिटल पण नाही म्हणून कळालं मला इथं. नाही हॉस्पिटलला आम्हाला पुण्याला जावं पुणे लागतं. किंवा इकडे अकलूजला. अकलूजची बी सगळी भांगार आहे डॉक्टर. पण काय केलं ह्याच्यापूर्वीच्या सगळ्या काहीच केलं नाही. कोणीच काय केलं नाही. अजून काय काय व्हायला पाहिजे इकडे? ह्यावेळेस आता फक्त पवार साहेबाच्या माग राहायचं. कुठले पवार? मोठे पवार बॉस. मोठे पवार. आता अजितदादा म्हण लागली की वय झाले बसा घरी. काय करायचं वय झालं तर? काय 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 इकडं काय तर म्हणले काहीतरी. 2 मिनिटं या. काय तर म्हणला तुम्ही लय भारी. काय काय होईल? तुतारी वाजल. कस काय?
चांगलं काम आहे त्यांचं. चांगलं काम आहे. ही जे काय झाले राजकीय घडामोडी घडली त्या ती बघून कसं वाटते तुम्हाला पक्ष फोडाफोडीचं राजकारण आम्हाला नाही पटलेलं नाही. पटलेलं नाही. तुमच्या तालुक्यातले तर दोन्ही एक आमदार एक विरोधी पक्षातला ती हर्षवर्धन पाटील दत्तामामा भरणे दोघांच्या हातात गाड्या आहे. मग कसं व्हायला? जनता नाही त्यांच्या मागे. जनता नाही होय काय काय नेते पुढारी सगळे एक झाले जनता एक झाली आता. पुढारी कोणा मागे जाणार? पुढारीचं काय जावं नेत्यांच्याच मागे जाणार. पुढारी कोणाला मदत करणार? पुढारी हा? पुढारी सगळे वरच आहेत मोठे पवार साहेब. आणि जनता 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 करेल आता काय करायचं ते. जनता काय करायचं ते करेल. होय काय सांगा की राव काय होईल. बरं तुम्ही काय म्हणला मागाशी? वा काय म्हणला? तर या प्रतिक्रिया आहेत. इंदापूरचं एस.टी. स्टँड आहे ह्या बाजूला. एस.टी. स्टँडच्या समोरच्या ह्या प्रतिक्रिया आहेत. ऊन आहे आणि उन्हामुळे खरं तर लोक बोलतील का नाही गावतील का नाही शंका होती ते येण्यापूर्वी. मात्र लोकांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. माढा आणि सोलापूर या मतदारसंघाचा जर कौल आपण सातत्यानं घेतो आहोत. मात्र आजच्यापासून बारामती लोकसभा मतदारसंघाचा जो काय मूड आहे तो नक्की काय आहे हे जाणून घेण्याचा सातत्यानं मी आजपासून प्रयत्न करणार आहे. तुम्ही मात्र पाहत राहा AB मराठी न्यूज. तुमच्या जे काही सजेशन असतील ते सांगा. आणि तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही जर बारामतीत हा व्हिडिओ बघत असाल, बारामतीचे रहिवासी असताल, बारामती लोकसभा मतदारसंघाचे, तुम्हाला काय वाटतंय? कशा पद्धतीची राजकीय गणित आहे त्या मतदारसंघात ते सांगायला विसरू नका. गोपाळ माळेसोबत मी गणेश गायकवाड, AB मराठी न्यूज, इंदापूर.